मी डॉक्टर विनायक चितळे चक्रदेव. आज मला फार आनंद होत आहे की आज अमेरिकन बोर्ड ENTमध्ये आणि हेड अँड नेक ऑन्कोसर्जरीमध्ये अमेरिकन बोर्ड सर्टिफिकेशन मिळवल्यानंतरसुद्धा मला भारतात येऊन आपल्या माणसांचं, मराठी माणसांची सेवा करायला मिळते. ह्याच्यासाठी मला अतिशय आनंद आहे. मी सुरुवातीला MBBS हे ससून हॉस्पिटलमधनं केले. ससून हॉस्पिटल केल्यानंतर माझ्या नवऱ्याबरोबर मी अमेरिकेत गेले. अमेरिकेत मला सांगण्यात आलं की ENT ही पदवी अमेरिकेत मिळतच नाही. इथे सर्जिकल फील्ड अजिबात मिळत नाही आणि ते सोडून मला दुसरं काहीही करायचं नव्हतं. ENT आणि हेड अँड नेकमध्ये अतिशय इंटरेस्ट होता. तर त्यासाठी मी अमेरिकेत जवळजवळ 4 वर्ष अप्लाय केलं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही. सो इट टूक अ लॉट ऑफ पेशन्स अँड परसिव्हरन्स, की जे करण्याची जिज्ञासा होती, ज्याच्याबद्दल प्रेम होतं. तर त्याच्यासाठी अमेरिकेत US मेडिकल लायसन्सिंग एक्झाम्सच्या परीक्षा द्याव्या लागल्या. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, क्लिनिकल स्किल्स असेसमेंट, टोफेल अशा 5 परीक्षा दिल्यानंतर 1 वर्ष मी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये फक्त साऊंड मेकॅनिक्स, आपल्याला ऐकू कसे येते याच्यावरती मॅनहॅटनमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्ष रिसर्च केला. तिथे पेपर प्रेझेंट केला. तिथून शाबासकी मिळवल्यानंतर 1 वर्ष जनरल सर्जरी केले. नॉट शुअर लाँग आयलंड ज्यूइश हेल्थ सिस्टीममध्ये न्यूयॉर्कमध्ये 1 वर्ष जनरल सर्जरी केल्यानंतर 5 वर्ष लुइझियाना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ENT, हेड अँड नेक ऑन्कोसर्जरी, फेशियल प्लास्टिक्स, फेशियल ट्रॉमा, सायनस सर्जरी, इयर सर्जरी, पीडियाट्रिक ENT, ॲलर्जी इम्युनोथेरपी हे सगळं शिकल्यानंतर 2009 साली माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळणं आणि सिटिझनशिप मिळणं अतिशय अवघड आहे. पण त्यावेळेला आय वॉज एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल टू द सिटिझन्स ऑफ युनायटेड स्टेट्स. त्याच्यामुळे मी जे ॲप्लिकेशन केलं ग्रीन कार्डसाठी ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲबिलिटी, किंवा जे सिलिन डिऑनला मिळतं, किंवा अँथनी हॉपकिन्सला मिळतं, किंवा नोबेल प्राईज विनर्सला मिळतं, त्या पद्धतीमध्ये माझं ग्रीन कार्ड झालेलं आहे. O1 आणि EB1 त्याच्या कॅटेगरीमध्ये. तर त्यावेळेला जो मॅनहॅटनमध्ये आजसुद्धा तो लॉयर मला पहिल्या नावाने ओळखतो, की तो मला म्हटला की हे कसं काय शक्य आहे. तर म्हटलं आपलं ॲप्लिकेशन करून बघू. बट बिकॉज आय वॉज व्हॅल्युएबल टू द सिटिझन्स देअर, माझं 2 आठवड्यात ग्रीन कार्ड झालं. त्याच्यानंतर अमेरिकेत सिटिझनशिप झाली. आता अमेरिकेत सिटिझनशिप झाल्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनीही ठरवलं होतं की आपल्यामध्ये $1 मिलियन मिळवण्याची अमेरिकेत कपॅसिटी झाली की हा देश सोडून जायचं. हे आम्ही कुणालाही सांगितलं नाही. 2000 साली आम्ही अमेरिकेत गेलो आहे आणि 2014 साली जेव्हा आम्हाला कळलं की दोघं मिळून आपण एवढे आपली कपॅसिटी झालेली आहे, त्या क्षणी आम्ही देश सोडून दिला. कारण त्याच्यानंतर आम्ही मोह आणि मायामध्ये अडकलो असतो. जे घर होतं ते विकून गेलो. बहुतांशी लोकांना असं वाटतं की मी साधारण $1 मिलियन घेऊन इथे आले असेल, पण त्याच्यावर माझा विश्वास नव्हता. ग्राउंड झिरोवर येऊन काम करण्यात जी मजा आहे, किंवा हिंदुस्थानात जे आलो आहे ते बोटं दाखवायला आलेलो नाही, पण वी रिअली वॉन्टेड टू कम बॅक अँड मेक अ डिफरन्स. की इथल्या ज्या पद्धती आहेत आणि गोऱ्या लोकांच्या आहेत. आत्ता यंग जनरेशनमध्ये होतं काय आहे की अमेरिकेतला नाईट क्लबमध्ये जाणं, विकेंडला दारू पिणं, हे सगळं जे आपल्याकडे आकर्षित होत आहेत त्याच्यापेक्षा तिथली वर्क एन्व्हायरमेंट जी आहे, किंवा कामाची जी पद्धती आहे, किंवा काम करण्याचं जे स्टँडर्डायझेशन आहे, काम करण्याची जी जिद्द आहे, आपल्याकडनं 110% काम झालंच पाहिजे, हे जे काय आहे हे अमेरिकेकडनं घ्यायला पाहिजे. त्यांचे जे बाकीचे जे उपद्रव आहेत किंवा ते घेण्यात अर्थ नाही. तर ह्याच्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या देशात येऊन काही करण्याची इच्छा आहे. तुम्ही काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीवमेंट्स तुमचे जे झालेले तिथे ते काय सर्टिफिकेशन? माझ्याकडे अमेरिकन बोर्ड ऑफ ओटोलॅरिंगॉलॉजी हेड अँड नेक ऑन्कोसर्जरी ह्याचे सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट 1924 सालापासून दिली गेली आणि माझा सर्टिफिकेट नंबर आहे 20130. म्हणजे फक्त 20,000 लोकांना हे सर्टिफिकेट मिळाले. सो जिवंत आम्ही जगभर फक्त 8 ते 10,000 जण आहोत. याच्यातल्या इंडियन महिला ज्यांनी MBBS हिंदुस्थानात केलेलं आहे अशा फक्त आम्ही 7 का 8 जणी आहोत आणि त्याच्यातली मी परत भारतात आलेली मी एकटीच आहे. इतकं सगळं तुमचं तिथे खूप चांगलं असतानाही तुम्ही भारतात आला. तुम्ही म्हटलात की आम्ही काय
मॉरल्स घेऊन आलेलो आहोत भारतात, ती बदल घडेल आमच्यामुळे अशासाठी आलेला आहे. तर आल्यावर तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही इथे आता काय काय सेटअप केलेलं आहे? आल्यावर असा प्रॅक्टिसमध्ये एक्सपिरियन्स होता. माझ्या वडिलांनी, मी डॉक्टर व्ही बी चितळे यांची मुलगी असून माझ्या वडिलांनी इथे 40 वर्ष डॉक्टर चितळे ENT हॉस्पिटल टिळक रोड इथे प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसमध्ये दिस वॉज द मोस्ट एथिकल प्रॅक्टिस. एथिकल प्रॅक्टिस म्हणजे वी आर नॉट इन्वॉल्ड इन कट प्रॅक्टिस. अमेरिकेमध्ये या कट प्रॅक्टिसला किकबॅक म्हणतात. आणि अमेरिकेत जर असा किकबॅकचा पैसा जर मी पेशंट बघितला आणि मी जर कोणाला पाठवला रेडिओलॉजीला किंवा जनरल प्रॅक्टिशनर्सला, सहसा जी कट प्रॅक्टिस इथे बघायला मिळते, तर त्याला जेल टाईम आहे. अमेरिकेत ह्युमन लाईफची कॉस्ट अतिशय जास्त असून त्याच्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते मिलिटरी लेवलचं आहे. म्हणजे ट्रेनिंग असताना मला 7 वर्ष जे ट्रेनिंग चाललं एक्सटेन्सिव्ह, त्याच्यात मला जेवलेलं आठवत नाही, सूर्यप्रकाश बघितलेला आठवत नाही. 6:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलं की रात्री 10:30 किंवा 11 किंवा फेशियल ट्रॉमा असेल तर 12 वाजता आम्ही घरी यायचो. पूर्ण जीव ओतला तरी, जसं मी मगाशी म्हटलं की इट वॉज अबाउट, जर एखादी माझ्या हातनं चूक घडली तर ती जी वीकली कॉन्फरन्स होती मंगळवारच्या दिवशी, ती उभी राहून माझ्याकडनं ही चूक का घडली, कशी घडली, आधी कोणाकोणाची अशी चूक घडलेली आहे आणि माझ्याकडनं ही कशी घडणार नाही, हे उभं राहून फक्त चुका सांगायला लावायचे सगळ्या डिपार्टमेंटसमोर. सो टॉकिंग अबाउट युअर ओन कॉम्प्लिकेशन्स अँड लर्निंग फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स हे घडलंच पाहिजे. प्रत्येकजण इथे मीटिंग्ज आणि पेपर्सना आपलं काय चांगलं आहे, छान छान आहे ते प्रेझेंट करण्यापेक्षा माझ्याकडनं काय चुका झाल्या आहेत, आणि वी आर ऑल ह्युमन. याच्यातल्या इंडियन महिला ज्यांनी MBBS हिंदुस्थानात केलेलं आहे अशा फक्त आम्ही 7 का 8 जणी आहोत, आणि त्याच्यातली मी परत भारतात आलेली मी एकटीच आहे. इतकं सगळं तुमचं सगळं तिथे खूप चांगलं चांगलं असतानाही तुम्ही भारतात आला. तुम्ही म्हटलात की आम्ही काही मॉरल्स घेऊन आलेलो आहोत भारतात, ती बदल घडेल आमच्यामुळे अशासाठी आलेला आहे. तर आल्यावर तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही इथे आता काय काय सेटअप केलेलं आहे? आल्यावर असा प्रॅक्टिसमध्ये एक्सपिरियन्स होता. माझ्या वडिलांनी, मी डॉक्टर व्ही बी चितळे यांची मुलगी असून माझ्या वडिलांनी इथे 40 वर्ष डॉक्टर चितळे ENT हॉस्पिटल टिळक रोड इथे प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसमध्ये दिस वॉज द मोस्ट एथिकल प्रॅक्टिस. एथिकल प्रॅक्टिस म्हणजे वी आर नॉट इन्वॉल्ड इन कट प्रॅक्टिस. अमेरिकेमध्ये या कट प्रॅक्टिसला किकबॅक म्हणतात. आणि अमेरिकेत जर असा किकबॅकचा पैसा जर मी पेशंट बघितला आणि मी जर कोणाला पाठवला रेडिओलॉजीला किंवा जनरल प्रॅक्टिशनर्सला, सहसा जी कट प्रॅक्टिस इथे बघायला मिळते, तर त्याला जेल टाईम आहे. अमेरिकेत ह्युमन लाईफची कॉस्ट अतिशय जास्त असून त्याच्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते मिलिटरी लेवलचं आहे. म्हणजे ट्रेनिंग असताना मला 7 वर्ष जे ट्रेनिंग चाललं एक्सटेन्सिव्ह, त्याच्यात मला जेवलेलं आठवत नाही, सूर्यप्रकाश बघितलेला आठवत नाही. 6:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलं की रात्री 10:30 किंवा 11 किंवा फेशियल ट्रॉमा असेल तर 12 वाजता आम्ही घरी यायचो. पूर्ण जीव ओतला तरी, जसं मी मगाशी म्हटलं की इट वॉज अबाउट, जर एखादी माझ्या हातनं चूक घडली तर ती जी वीकली कॉन्फरन्स होती मंगळवारच्या दिवशी, ती उभी राहून माझ्याकडनं ही चूक का घडली, कशी घडली, आधी कोणाकोणाची अशी चूक घडलेली आहे आणि माझ्याकडनं ही कशी घडणार नाही, हे उभं राहून फक्त चुका सांगायला लावायचे सगळ्या डिपार्टमेंटसमोर. सो टॉकिंग अबाउट युअर ओन कॉम्प्लिकेशन्स अँड लर्निंग फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स हे घडलंच पाहिजे. प्रत्येकजण इथे मीटिंग्ज आणि पेपर्सना आपलं काय चांगलं आहे, छान छान आहे ते प्रेझेंट करण्यापेक्षा माझ्याकडनं काय चुका झाल्या आहेत, आणि वी आर ऑल ह्युमन्स. माणूस म्हटला की मिस्टेक्स आल्याच, तर ते उघडकीस डिस्कस करण्यात मला काही अपाय वाटत नाही. सो इथे वीकली कॉन्फरन्समध्ये ते डिस्कस झालं पाहिजे, कॉम्प्लिकेशन्स डिस्कस झाल्या पाहिजे. यंग जनरेशनच्या डॉक्टर्सना हे कळायची खूप इच्छा आहे की आपण जर चांगली प्रॅक्टिस केली आणि लोकांना बरंच करून टाकलं तर वर्ड ऑफ माउथसारखी दुसरी छान प्रॅक्टिस नाही. त्यांनी जी सॅटिस्फॅक्शन मिळेल, झोप मिळेल, कॉन्शियन्स विल बी व्हेरी गुड. आत्ताच तुम्ही म्हटलं की तुम्ही अमेरिकेच्या समाजासाठी एक रत्न होता, यू आर प्रेशियस फॉर द सिटिझन्स ऑफ अमेरिका. तसेच ज्यावेळेस तुम्ही भारतात परत आलात, तर भारतात तुम्ही एकमेव महिला, तर आमच्यासाठी तर तुम्ही कोहिनूरचा हिरा आहात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या समाजाने जे ॲक्सेप्टन्स केलं किंवा तुम्ही समाजासाठी जे काय आता करताय, जे काय कार्यक्रम करताय, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. सो परत आल्यानंतर माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की आपल्याकडे जे काय नॉलेज आहे किंवा ज्ञानाचा साठा आहे तो ग्रासरूट्सपर्यंत गेला पाहिजे, ग्राउंड झिरोपर्यंत गेला पाहिजे.
त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ई सेवा, इलेक्ट्रॉनिक सेवा असं एक ॲप तयार केलं. त्या ॲपमध्ये 20 तासाचं ट्रेनिंग आशा वर्कर किंवा कम्युनिटी वर्कर म्हणजे जनरल जी आशाताई असते आपली कम्युनिटीची तिला दिलं जातं. आता आशा वर्कर्सला दिलेलं जे ट्रेनिंग आहे ती थोडक्यात सांगायचं म्हणजे ही आमची लक्षणं आहेत. त्या लक्षणांमध्ये नाकातनं जर एकाच बाजूनी पाणी येत असेल तर आशाताईला पण माहिती आहे की हे रेड फ्लॅग आहे. रेड फ्लॅग म्हणजे काय की हे पाणी थोडं नसून मेंदूच्या बाहेरचं पाणी गळत आहे हे तिला कळण्याची गरज नाही आहे. तो आमचं काम आहे. पण फक्त एकाच बाजूनी सर्दी गळत आहे द रेड फ्लॅग साईन. अचानक ऐकायला डेड झालाय कान किंवा ऐकायला कमी येऊ लागलंय तर ही रेड फ्लॅग साईन आहे. कारण त्याची ट्रीटमेंट फक्त पहिल्या आठवड्यातच दिली जाते. सो माझा सगळा जोर अर्ली डायग्नोसिस, अर्ली डिटेक्शन ह्याच्यावरच होता. कारण आज थोडंसं असं घडतंय की पाश्चात्य देशांमध्ये अर्ली डायग्नोसिस झाल्यामुळे डिझीजची कॉम्प्लिकेशन्स कमी बघायला मिळतात. आणि इथे काय झालं, आज कानाचं इन्फेक्शन झालं, पोखरतं आहे, सपोज शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याचा कान काय आपल्यापेक्षा कमी दुखतो अशी स्थिती नसते. पण त्याला जर योग्य वेळी 20 रुपयाचे ड्रॉप्स जरी मिळाले तर ते कानातलं इन्फेक्शन आज पोखरणार नाही. पोखरलं नाही तर ते मेंदूपर्यंत जाणार नाही आणि मग कॉम्प्लिकेशन्स होणारच नाही. सो द एंटायर फोकस वेन आय केम बॅक वॉज ऑन अर्ली डिटेक्शन. आणि मग नंतर आता प्रिव्हेन्शनचं सत्र सुरू झालंय, त्याच्याबद्दल नंतर बोलूया. मॅडम, तुम्ही दोन्ही जग बघितले, एक पश्चिमात्य भारत देशाचे मेडिकल सिस्टम बघताय तुम्ही आत्ताच्या घडीला. एक तर सगळ्यांना कळतंय की बाबा आपली जी मेडिकल सिस्टम आहे भारतातली ती पुरेशी नाही आहे की बाबा पुढे 5 वर्ष 10 वर्षानंतर ते सगळ्या पेशंटला टॅकल करू शकतील. तर ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय करताय असं आम्ही ऐकलं, त्याच्याबद्दल. सो आत्ता अशी सिच्युएशन आहे की भारतामध्ये आपल्याला आता सपोज डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन हे घरोघरी बघायला मिळतंय. जेव्हा हे क्रॉनिक आजार सुरू होतात तेव्हा ते त्यांची कॉम्प्लिकेशन्स घेऊनच येतात. डायबिटीसला स्लो किलर म्हणतात. इंडिया इज नंबर 1 कॅपिटल ऑफ डायबिटीस इन द होल वर्ल्ड. हे सांगण्यात अतिशय दुःख होत आहे की ज्या काळी प्री कोलोनायझेशन टाईम्समध्ये ब्रिटिश याच्या आधी आपल्याकडे आजारच नव्हते आणि आता जे आजारांची निर्मिती सुरू झाली आहे किंवा बिग फार्माचे जे आपण मिंधे झालो आहोत की गोळी घेतली की चटकन बरं वाटतं, पण कायमचं बरं वाटतं का हा प्रश्न आज समाजाने विचारणं अतिशय गरजेचं आहे. कारण भारतात अल्टरनेटिव्ह पाथीज असल्यामुळे आपल्याला प्रिव्हेन्शन आणि अर्ली डिटेक्शन ॲब्सोल्युटली शक्य आहे. खूप अभ्यास केल्यानंतर कळलं की रोगराई नाहीशी करायची असेल आणि रोगच होऊन द्यायचा नसेल तर ते सगळं उत्तर देशी गाईमध्ये दडलेलं आहे. हे देशी गाईचं अभ्यास आणि सगळा रिसर्च झाल्यावरती स्वतः आत्ता देशी गाईचा गोठा बांधलाय. जवळजवळ 30 भाकड गाई सांभाळतोय आणि त्या भाकड गाई ज्या नॉर्मली स्लॉटर हाऊसमध्ये गेल्या असत्या तर त्या वाचवून आता त्यांचं खत गोमूत्र घालून सॉईलच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होत आहेत, सॉईलच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्यावरती त्याच्यातनं अँटीऑक्सिडंट्स वाढून लिव्हर, किडनी हे जे दोष सगळे कसे कमी होतील त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे.